बुलेटिनच्या सुरुवातीला जाऊयात लोकसभेमध्ये. Or both buttons are not kept simultaneously pressed till the second gong. Honorable members can actually see the final result after a gap of a few seconds after the second gong. Honorable members can check their vote on individual result display boards installed on either side of the Honorable Speaker's chair, the multimedia device, and also on the yes/no/abstain buttons, as the case may be. In case vote is not registered, or if any member wishes to change their vote, they may call for voting through slips. प्रश्न ये कि विधेयक को पुरस्तावित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हैं वो हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ. कौन डिवीजन मांग रहा है? एक सदन में आपके अलावा कोई डिवीजन नहीं मांग रहा? ओ, आप मांग रहे हो. प्रश्न है कि विधेयक को पुरस्तावित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हैं वो हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें. डिवीजन तो अब मतदान की प्रक्रिया शुरू करें. आणि या सगळ्या सध्या महिलांचं आरक्षण मतदारसंघाच्या फेररचनेशी जोडणारे 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. आणि हे विधेयक लोकसभेमध्ये सादर करताना या सगळ्याबाबत मतदान देखील घेतलं जात आहे. नारी शक्ती बंधन घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ फेररचना आणि केंद्रशासित प्रदेशासंदर्भातील विधेयकासाठी 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आणि त्याचबाबत सध्या लोकसभेमध्ये हे मतदान घेतलं जात आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षणाचा प्रस्ताव या माध्यमातून असणारे विधेयक मांडल्यानंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाळ यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि सरकार राज्यघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न करते का असा आक्षेपही त्यांनी नोंदवलेला होता. या विधेयकावर 18 तास चर्चा होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपलं निवेदन सादर करणार आहेत. तेव्हा संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्याबाबत विधेयक सादर झाल्यानंतर मतदान देखील आता घेतलं जात आहे. याबद्दलचे अपडेट आपण जाणून घेऊया. तर सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, विधेयक सादर करण्याविरोधात 126 मतं पडलेली आहेत. एकंदरीतच ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, कशी चालणार आहे? नक्कीच दीपक, आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये सर्वसाधारणपणे आपण 3 रीडिंग म्हणतो कुठल्याही विधेयकाचं. त्याच्यामध्ये फर्स्ट रीडिंग म्हणजे ज्यावेळी ते विधेयक इंट्रोड्यूस केलं जातं. आता हे विधेयक सादर करण्याच्या वेळी सुरुवातीला सर्वसाधारण प्रक्रिया अशी आहे की लोकसभा अध्यक्ष आवाजी मतदानाने विधेयक सादर करायला अनुमती देतात आणि सरकारला बहुमत असतं, त्यामुळे सर्वसाधारणपणे अनुमती आहेच असं गृहीत धरलं जातं सभागृहाची. परंतु विरोधी पक्षांनी एक मागणी केली की हे विधेयक सादर करण्याच्या वेळेसच तुम्ही मतदान घ्या,
आणि डिव्हिजन करा म्हणजे मतविभाजन करा. आता एकूण मोजलं जाईल की विधेयक सादर करण्याच्या बाजूने किती जणांचं मतदान आहे आणि विधेयक सादर करण्यालाच विरोध किती जणांचा आहे. म्हणजे विधेयक सादर केल्यानंतर त्यावर चर्चा होणं हा दुसरा टप्पा असतो आणि नंतर मग तिसऱ्यांदा त्यावरती मतदान होतं. असं फर्स्ट, सेकंड, थर्ड रिडिंग ज्याला आपण म्हणतो त्यानुसार 3 प्रक्रियांमधून कोणतंही विधेयक कायदा बनण्यापूर्वी जात असतं. आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान म्हणजे ज्यावेळी या विधेयकाला 2/3 बहुमताची आवश्यकता लागणार आहे. परंतु पहिला टप्पा जो आहे ज्यावेळी हे विधेयक सादर करायचं लोकसभेत आपल्याला 2/3 बहुमताची आवश्यकता नाही सरकारला, तर केवळ सर्वसाधारण बहुमताच्या आधारे हे विधेयक सादर होईल. पण आता विरोधी पक्षांनी मतविभाजनाची मागणी केलीच आहे, तर त्यानिमित्ताने विरोधी पक्षांची स्वतःची मतं किती इंटॅक्ट आहेत, ते खरोखरच ही घटना दुरुस्ती अडवू शकणार आहेत का, त्याची एक लिटमस टेस्ट किंवा प्राथमिक चाचणी आता या निमित्ताने होईल एवढं आपण नक्की म्हणू शकतो. 207 सध्या खासदार हे समर्थनार्थ आहेत आणि 126 खासदारांनी विरोधात मतदान केलंय. एकूण 333 खासदारांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केलंय. आता जे उर्वरित खासदार आहेत त्या खासदारांच्या स्लिप गोळा करण्याचं काम सुरू आहे. आता जर आपण पाहू शकतो लोकसभेच्या सभागृहात आपल्याला दिसतंय की जे महासचिवांचे प्रतिनिधी आहेत सर्व खासदारांकडून त्यांच्या हातातील स्लिप गोळा करतात. म्हणजे ज्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केलं नाही अशा सगळ्या गोळा करून त्यांनी विधेयक सादर करण्याच्या बाजूने मतदान केलंय का विरोधात मतदान केलंय की तटस्थ राहण्याची भूमिका आहे ते स्पष्ट होईल. आता तरी सध्या 207 खासदार हे पूर्णपणे सरकार सत्ता पक्षाच्या बाजूने आहेत. 126 खासदार विरोधात आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग केलेल्यांपैकी. उर्वरित ज्या स्लिप गोळा करण्याचं काम सुरू आहे ते स्लिप गोळा केल्यानंतर आपल्याला एकूण आता फायनल आकडा थोड्याच वेळात कळेल. या निमित्ताने आणखीन एक गोष्ट स्पष्ट होईल दीपक, ती म्हणजे आत्ताच्या सभागृहामध्ये जितके खासदार उपस्थित आहेत त्यापैकी 2/3 खासदार कदाचित सादर करतानाच या विधेयकाच्या बाजूने दिसत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुला 2/3 पेक्षा कमी आकडा विधेयक सादर करण्याच्या विरोधात दिसतोय का 2/3 पेक्षा जास्तीचा आकडा, तर या गोष्टीमुळे एक स्पष्ट होईल की हे विधेयक जेव्हा प्रत्यक्ष घटना दुरुस्तीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये थर्ड रिडिंगच्या वेळी जेव्हा फायनल वोटिंगसाठी ठेवलं जाईल त्यावेळी विधेयक पास होऊ शकेल का याची एक प्रकारे प्राथमिक अंदाज चाचणी देखील या निमित्ताने होईल. हे निश्चित आहे की सत्ता पक्षाच्या बाजूनेच आता सध्या मतदान होईल आणि विधेयक सादर केलं जाईल आणि सादर करून पुढे त्या विधेयकाला प्रत्यक्ष चर्चेसाठी ठेवलं जाईल. 18 तास त्यावर चर्चा आहे ज्याला आपण सेकंड रिडिंग म्हणतो आणि मग तिसऱ्यांदा ज्यावेळी तिसऱ्या टप्प्यात हे विधेयक चर्चेनंतर प्रत्यक्ष मतदानात घेतलं जातं तेव्हा घटनात्मक प्रक्रियेनुसार 2/3 बहुमताची आवश्यकता लागणार आहे. त्याला आपण थर्ड रिडिंग म्हणतो, तिसरं वाचन म्हणतो विधेयकाचं. त्यामुळे आता जे फर्स्ट रिडिंग आहे त्या पहिल्याच टप्प्यावर त्या विधेयकाला प्रत्यक्ष मतदानाच्या चाचणीतून जावं लागतंय. त्यामुळे इथे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे इंडिया आघाडीच्या बैठकीत काल भूमिका घेतली होती की आम्ही सगळेजण एकमुखाने या विधेयकाच्या विरोधामध्ये असू आणि हे विधेयक संमत होऊ देणार नाही. आज विरोधी पक्षांनीच जेव्हा पहिल्याच टप्प्यावरती विधेयक सादर करण्याच्या अनुमतीसाठी जेव्हा मंत्र्यांनी अनुमती मागितली त्याच वेळी हे मतदानासाठी टाकलेलं आहे. त्यामुळे इथून स्पष्ट होईल की इंडिया आघाडीचे देखील जे खासदार आहेत ते सगळे इंटॅक्ट आहेत का, सत्ता पक्षाचे खासदार सगळे इंटॅक्ट आहेत का त्यांच्यासोबत. सोमेश, खरं तर याच मुद्द्याकडे यायचं होतं की जे आता मतदान झालेलं आहे त्यामध्ये 207 जण सरकारच्या बाजूने दिसत आहेत. भाजपकडनं आपल्या खासदारांना व्हीप बजावण्यात आलेला होता. आत्ताचं हे मतदान पाहता, सरकारच्या बाजूने पडलेलं मतदान पाहता भाजपचे खासदार इथे उपस्थित आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपचे सर्व खासदार उपस्थित आहेत अशी माहिती आहे, कारण प्रत्यक्ष व्हीप याविषयी बजावण्यात आलाय आणि एनडीएचे देखील खासदार उपस्थित आहेत. आता आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एकूण मतदान 333 खासदारांनीच केलंय. आता जे स्लिप गोळा करण्याचं काम सुरू आहे आपण सभागृहात पाहू शकतो. जे खासदार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांच्यासमोर 3 बटणं असतात. एक बटन जे होकाराच्या बाजूने असतं, एक बटन नकाराचं असतं आणि एक बटन हे तटस्थ भूमिकेचं असतं. या 3 बटनांच्या माध्यमातून जे उमेदवार जे खासदार मतदान करू इच्छित नाहीत त्या व्यतिरिक्त इतरांना मात्र त्या बाबतीमध्ये स्लिपच्या माध्यमातून मतदान करण्याची मुभा असते, जे प्रत्यक्ष कागदावरती लिहून मतदान करतात. त्यामुळे आता ज्या स्लिप गोळा करण्याचं काम सुरू आहे त्यातून हे स्पष्ट होईल
की किती खासदार एकूण सभागृहात उपस्थित आहेत, सभागृहाचा कोरम काय आता मला वाटतं अगदी लगेच थोड्या वेळात हे स्पष्ट होईल. आता स्लिप गोळा करून त्याचं एकूण काउंटिंग सुरू आहे, तेव्हा एकूण सभागृहाची साईज किती आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे सभागृहात किती खासदार आहेत आणि त्यापैकी किती खासदारांनी विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ मतदान केलंय आणि किती खासदारांनी विधेयक सादर करण्याच्याच विरोधात मतदान केले, म्हणजे ज्यांना या विधेयकावर चर्चाही आवश्यक वाटत नाही किंवा हे विधेयक सादरही करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे किती जण आहेत हे आपल्याला दिसेल. आणि त्यातूनच आपण जे म्हणतोय की एक लिटमस टेस्ट होऊन जाईल विरोधी पक्षांच्या एकजुटीची सुद्धा. कारण विरोधी पक्षांनी 200 त्यांचा एकूण आकडा आहे 239 खासदारांचा, तर तो एकूण त्यांचा इंटॅक्ट राहतो का इंडिया आघाडी म्हणून हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण बरेचसे टीएमसीचे खासदार आज येऊ शकलेले नाहीत, आलेले नाहीत. त्याशिवाय डीएमकेचे खासदार काही येणार होते, किती जण आलेत याविषयी पूर्ण संभ्रमावस्था कायम आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय उपस्थित राहण्यासाठी, परंतु मतदान विरोधात करायचं की समर्थनार्थ याविषयी कोणते ठोस निर्देश नाहीयेत. त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना तर अजूनपर्यंत व्हीप देखील बजावला गेलेला नाहीये. जो शरद पवारांच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय तो सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून बजावण्यात आलाय. तो लेटर हेडवर काढलेला नाही, तो सभागृहांच्या सभापतींच्या चेंबरकडे सादर केलेला नाही नियमानुसार. तीच वस्तू परिस्थिती शिवसेने ठाकरेंच्या बाबतीतही आहे की त्यांचाही व्हीप काढला गेलेला नाही. फोन करून अरविंद सावंत यांनी सगळ्यांना माहिती दिली आहे की उपस्थित राहायचंय, कंपल्सरी हजर राहायचंय. त्यामुळे अशी सगळी जी संभ्रमावस्था आहे विरोधी पक्षांच्या अनुषंगाने, तर त्यावर देखील स्पष्टता येणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला हे विधेयक नेमकं काय आहे, घटना दुरुस्तीमध्ये काय लिहिलेलं आहे, त्याशिवाय त्या घटना दुरुस्ती सोबत जी 2 विधेयकं सर्वसाधारण सादर करण्यात आली आहेत त्यात तपशिलात काय लिहिलंय याविषयी साशंकता आणि खूप अल्प माहिती ही सत्ताधाऱ्यांकडे सुद्धा आहे. सत्ताधाऱ्यांकडे सुद्धा तसा गोंधळ आहे की त्यांच्याही अनेक खासदारांना, नेत्यांना हे स्पष्टपणे माहिती नाहीये की नेमकं यामध्ये काय लिहिलेलं आहे, हे सगळं कशासाठी केलं जाते. परंतु सत्ता पक्षासाठी तुलनेने हा मार्ग सोपा आहे, कारण त्यांना जे काही समोर येईल त्याचं समर्थनच करायचंय. विरोधी पक्षांमध्ये मात्र असलेलं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन प्रत्यक्ष आकड्यांमध्येही प्रतिबिंबित होतं का, प्रत्यक्ष आकड्यांमध्ये सुद्धा दिसतं का, सभागृहामध्ये सुद्धा त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण होते का आणि यातून सत्ता पक्ष यशस्वी ठरतोय का, हे सगळं विधेयक संमत करून घेण्यामध्ये हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता जर आपण पाहिलं तर अजूनही जे महासचिवांचे प्रतिनिधी आहेत, जे मार्शल आहेत, ते सभागृहामध्ये स्लिप गोळा करतायत, कागदी स्लिप. आणि सोमेश, या ज्या स्लिप गोळा करण्यात येतात या स्लिप गोळा केल्यानंतर त्याची मोजणी होते आणि त्या पुढचा नेमका टप्पा काय असतो या कुठल्याही विधेयकाचा? निश्चितच आता दीपक, या स्लिप गोळा करून झाल्यानंतर एकूण जे 333 इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान केलेले खासदार होते त्यामध्ये अधिकचे ज्यांनी कागदी स्लिपवरती मतदान केलंय त्यांचाही आकडा जोडला जाईल. एकूण सभागृहात किती खासदारांनी मतदान केलं हे सांगितलं जाईल. त्याशिवाय किती खासदारांनी हे विधेयक सादर करण्याच्या समर्थनार्थ मतदान केलंय आणि किती खासदारांनी हे विधेयक सादर करण्याला विरोध केलेला आहे आणि किती खासदार तटस्थ राहू इच्छितात, हे आकडे आता अगदी थोड्या क्षणात स्पष्ट होतील. यातून सभागृहामध्ये एकूण किती खासदार उपस्थित राहणार आहेत स्पष्ट होईल. 2/3 बहुमताचा आकडा किती असू शकेल याचाही अंदाज लागू शकेल. आणि हे विधेयक सादर करण्यासाठी जे सर्वसाधारण बहुमताची आवश्यकता आहे, म्हणजे उपस्थित खासदारांपैकी 50% खासदारांनी समर्थन करण्याची गरज आहे, तर ते किती आहेत एकूण समर्थनार्थ ते देखील आता स्पष्ट होईल. त्यामुळे जे या विधेयकाचं फर्स्ट रीडिंग आहे, ज्यावेळी हे विधेयक इंट्रोड्यूस केलं जातं, ज्याला विधेयकाचं पहिलं वाचन म्हणतात, त्या पहिल्या वाचनाच्या वेळीच आता मतदानाची प्रसंग उद्भवलेला आहे, मतदानाची मागणी करण्यात आली आहे, मतविभाजन होते. त्यामुळे फर्स्ट रीडिंग झाल्यानंतर म्हणजे जेव्हा समर्थनार्थ मतदान होईल त्यावेळी प्रत्यक्ष अर्जुनराम मेघवाल हे विधेयक सादर करतील संसदेला. याचा अर्थ ते सभागृहासमोर ठेवलं जाईल लोकसभेवर आणि मग त्यावर सर्व वेगवेगळ्या पक्षांचे नेते, खासदार त्यांच्या भूमिका मांडतील, त्यावर चर्चा करतील. 18 तासाचा कालावधी चर्चेसाठी निश्चित करण्यात आलाय. त्यामुळे 18 तास या विधेयकावर त्यानंतर चर्चा होईल आणि त्याला आपण सेकंड रीडिंग म्हणतो विधेयकाचं. आणि नंतर थर्ड रीडिंग म्हणजे ज्यावेळी प्रत्यक्ष हे विधेयक मतदानाला टाकलं जाईल तेव्हा ते मतदान होताना हे विधेयक संमत होणार की नाही, त्याचं कायद्यात रूपांतर होणार की नाही, ते घटना दुरुस्ती कायम केली जाणार की नाही याविषयीचा फैसला हा तेव्हा होईल. त्यामुळे आता ह्या टप्प्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष आकडा आपल्या समोर येईल तेव्हा आपल्याला हे कळू शकेल की हे विधेयक आता सादर केलं जाणार का,
सादर केलेल्या विधेयकावरती चर्चा होणार का? आणि जेव्हा विधेयकाच्या समर्थनार्थ आता पहिल्या टप्प्यात जर मतं पडली 50%पेक्षा जास्त जी आवश्यक आहेत, तर हे विधेयक लगेच मंत्री सभागृहाला सादर करतील. मग त्या विधेयकावरती सभागृहाकडून चर्चा होईल. सुरुवातीला अपेक्षा आहे की मंत्री या कायद्यामागची भूमिका सांगू शकतील आणि नंतर वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सर्व खासदारांनी 18 तासाच्या कालावधीमध्ये आपापल्या पक्षाची भूमिका या विधेयकावर मांडावी असं अपेक्षित आहे. आता जी चर्चा झाली, आता जो वादविवाद आपण पाहिला सकाळी 11 वाजल्यापासून ते आता या मतदानापर्यंतचा, हे विधेयक सादर करावं की नाही याविषयीचा वादविवाद होता, याविषयीची चर्चा होती. म्हणजे फर्स्ट रिडिंग वरची ती चर्चा होती. आता हे मतदान झाल्यानंतर जर मतदानात समर्थनार्थ मतं पडली तर हे विधेयक सादर केलं जाईल आणि मग या प्रत्यक्ष विधेयकावर चर्चा होईल. त्यातल्या तरतुदींवर चर्चा अपेक्षित आहे. त्यामध्ये जे वेगवेगळे विरोधी पक्षांचे कोणतेही तांत्रिक मुद्दे असतील, काही वस्तुनिष्ठ आक्षेप असतील, काही आकडेवारीशी संबंधित आक्षेप असतील, काही सरकारच्या उद्देशावर त्यांना प्रश्न उपस्थित करायचे असतील तर ते करता येईल. सत्ता पक्षाचे खासदार त्यांना आपली बाजू मांडता येईल की हे विधेयक का आणलं जातंय, का ही घटना दुरुस्ती केली जाते, यामागे सरकारचा उद्देश काय आहे आणि सभागृहाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला जाईल की हे विधेयक 2/3 बहुमताने संमत करावं ज्यावेळी प्रत्यक्ष मतदानाची वेळ येईल तेव्हा. आता आपण पाहतोय की कागदी स्लिप मोजण्याचं काम सुरू आहे. सर्वसाधारण आपण असा अंदाज लावू शकतो की 333 खासदारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान केलंय. आता सोमेश, उरलेल्या खासदारांचं खरं तर ह्या सगळ्या स्लिप मोजण्याचं काम सुरू आहे. मात्र जर लोकसभेमध्ये हवी तितकी मतं म्हणजे 2/3 जर मतं ही सरकारला मिळाली नाहीत तर मग कशा पद्धतीनं या विधेयकाचा प्रवास जो आहे तो खडतर होऊ शकतो? दीपक, आत्ताच्या प्राथमिक टप्प्यावरती 2/3 मतांची आवश्यकता नाहीये, परंतु एवढं नक्की की एकूण सभागृहाची साईज किती आहे हे तरी आजच्या दिवशीची स्पष्ट होईल आणि त्यासह अशा परिस्थितीमध्ये 2/3 हे विधेयक सादर करण्याच्या बाजूनी आहेत की नाही आहेत हे देखील स्पष्ट होईल. विरोधकांची मतं इंटॅक्ट आहेत का हे देखील स्पष्ट होईल. आता सध्या केवळ 50% बहुमताची आवश्यकता आहे, कारण हे विधेयक फक्त सादर करायचे आणि त्यावर चर्चा सुरू करायची. हे विधेयक इंट्रोड्यूस करायचे सध्या सभागृहाला. त्यामुळे आता फर्स्ट रिडिंगच्या वेळी 50%ची आवश्यकता आहे. ते 50% असतील असं गृहीत आहे, कारण सरकारकडे बहुमत आहे. सरकारकडे 50% खासदार आहेत म्हणून तर त्यांचे पंतप्रधान आहेत पदावर बसलेले. त्यामुळे 50% तर बहुमत असेल हे गृहीत आहे. पण तरी सुद्धा एक लिटमस टेस्ट, एक सर्वसाधारण अंदाज येऊ शकेल. कदाचित आपणही लक्षात घेतलं तर सर्वसाधारणपणे पहिल्या वाचनाच्या वेळी कुठल्याही विधेयकाच्या मतविभाजनाची मागणी शक्यतो केली जात नाही, परंतु लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा विरोधी पक्षांनी डिव्हिजन मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्या बाजूनी मतविभाजनाची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे कुठेतरी सत्ता पक्षाला देखील एक प्रकारे यातून अंदाज घ्यायचा असू शकतो की नेमके किती आकडे कोणासोबत आहेत आणि सभागृहाची एकूण साईज किती आहे. कारण इंडिया आघाडीची जी परिस्थिती आहे त्यामध्ये नेमकी कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे हे निश्चित नाही. या प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका या विधेयकाच्या अनुषंगाने. सध्या तरी त्यांनी एक घटना दुरुस्ती विधेयक विरोध करायचं असं जरी ठरवलेलं असतं इंडिया आघाडीने, तरी सुद्धा ते त्यांच्या भूमिकेवर कायम राहत आहेत का, ते प्रत्यक्षामध्ये या विधेयकाला तितक्याच ताकदीने विरोध करणार आहेत का जितक्या ताकदीने काल इंडिया आघाडीच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं ही आता होत असलेल्या मतदानामध्ये लगेच मिळतील आणि म्हणून जे 333 खासदार ज्यांनी आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान केलंय आणि त्याचा आकडा आपल्याला स्पष्ट आहे की 207 हे समर्थनार्थ आहेत आणि 126 विरोधात आहेत. तर यानंतर आता पुढे आपल्याला स्पष्ट होईल की जेव्हा कागदी स्लिप मोजल्यानंतर एकूण किती खासदार असे होते की ज्यांनी बटन दाबून मतदान नाही केलं, स्लिप मतदान केलं. ते स्लिपवर लिहिलेले खासदार यामध्ये ऍड केले जातील आणि मग त्या आकड्यातून समर्थनार्थ आणि विरोधात किती हा आकडा आता अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल. सर्वसाधारणपणे मतविभाजनाची आवश्यकता नसते फर्स्ट रिडिंगच्या वेळी, कारण हे गृहीतक आहे की सत्ता पक्षाकडे प्रचंड बहुमत आहे आणि त्यांना 50% बहुमत आहे म्हणूनच ते 272 प्लस असल्यामुळे सत्ता स्थानावर आहेत. परंतु तरी सुद्धा जेव्हा एक सिम्बॉलिकली विरोधी पक्षांना असं दाखवायचं असतं की आम्ही या प्रस्तावित कायद्याच्या विधेयकाच्या खूपच विरोधात आहोत, आम्हाला या विधेयकाला पूर्णपणे विरोध करायचा आणि प्रत्येक टप्प्यावर आम्ही विरोध करू इच्छितो, त्यावेळी विरोधी पक्ष अशा प्रकारची मागणी करतात की फर्स्ट रिडिंगच्या वेळेसच तुम्ही आम्हाला मतदान घ्या, मतविभाजन घ्या
आणि डिव्हिजनच्या आधारे किती खासदारांची इच्छा आहे हे कायदा म्हणून हे सादर होण्याविषयी, विधेयक चर्चेसाठी आणण्याविषयी आणि किती खासदार हे विधेयक चर्चेला आणण्याच्या सुद्धा विरोधात आहेत ते सुद्धा स्पष्ट होऊन जाऊ दे, अशा प्रकारची मागणी ही खूप कमी वेळात केलेली आहे, पण आता ही केली जाते. आता आपण पाहू शकतो की सध्या सभागृहामध्ये विरोधकांकडून ही मागणी सोमेश, तुला थोडंसं थांबवतो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बोलतात, आपण ऐकू. आधार पर मत विभाजन का परिणाम इस प्रकार है, आवश्यकता होगी तो करेक्शन और डिटेल में जाके कर सकते हैं. पक्ष में 251, विपक्ष में 185. बहुमत प्रस्ताव के पक्ष में है. माननीय मंत्री जी अब विधेयक पुनर्स्थापित करें. आइटम नंबर 7. मैं आपकी अनुमति से विधेयक को पुनर्स्थापित करता हूं. आइटम नंबर 8 माननीय गृह मंत्री जी. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 पर विचार किया जाए. 1 मिनट, थोड़ा संशोधन करना पड़ेगा मुझे आइटम नंबर 7 को लेके. प्रश्न ये कि विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष में अनुमति प्रदान की जाती है. माननीय मंत्री जी अब विधेयक पुनर्स्थापित करें. महोदय, मैं प्रस्ताव करता हूं कि संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 पर विचार किया जाए. पुनर्स्थापित. आइटम नंबर 9. प्रश्न ये कि विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें. मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष में अनुमति प्रदान की जाती है. माननीय मंत्री जी अब विधेयक को पुनर्स्थापित करें. अध्यक्ष महोदय, मैं आपकी अनुमति से विधेयक को पुनर्स्थापित करता हूं. धन्यवाद. आइटम नंबर 10 श्री अर्जुन राम मेघवाल. आइटम नंबर 10 66. जस्ट अध्यक्ष महोदय, with your kind permission, I move the following motion that this House do suspend the proviso to Rule 66 of the Rules of Procedure and Conduct of Business in Lok Sabha in its application to the motion for taking into consideration and passing of the Delimitation Bill 2026 and the Union Territories Laws Amendment Bill 2026 as much as these are dependent upon the Constitution's 131st Amendment Bill 2026. क्या वेणुगोपाल जी क्या Argument given by the Honorable Minister is completely against the rule, sir. The rule is very clear. A bill which is dependent wholly or partly upon another bill pending before the House may be introduced in the House in anticipation of the passing of the bill in which it is dependent. Here one is the Constitution bill. Very clearly one is the Constitution bill. And other two is not a Constitution bill. Clubbing both together will not be a good practice, sir. Sir, we cannot allow it, sir. Therefore, there are consequences, sir. Just when the Constitution Amendment Bill is going to be defeated, then what is the point, sir? माननीय गृह मंत्री Therefore, delimitation is completely. अरे हो गया भाई, बैठो. हो गया, आप बोल लिए. आप तो अपनी बात कीजिए माननीय गृह मंत्री. माननीय अध्यक्ष जी, मैं व्यवस्था दे रहा हूँ इस पे. मैं व्यवस्था दे रहा हूँ अभी. अरे भाई हो गया. गृह मंत्री जी मैं व्यवस्था दे रहा हूँ इस पे भी. माननीय अध्यक्ष जी, माननीय सदस्य वेणुगोपाल जी ने एक प्रकार से दो मुद्दे उठाए. एक मुद्दा टेक्निकल है कि जो संविधान संशोधन होता है इसमें गण की आपूर्ति अलग होती है और जो कानून होता है उसमें गण की आपूर्ति अलग होती है. सदन के बहुमत के
जो रूल्स है, जो नियम बने हैं, वो अलग अलग हैं। इसलिए इस पर साथ में विचार नहीं हो सकता। और दूसरा कि जब डिबेट होती है तब संविधान संशोधन पर डिबेट अलग होना चाहिए और बिल पर अलग डिबेट होना चाहिए। माननीय अध्यक्ष जी, ये जो 3 बिल, एक संविधान संशोधन और 2 बिल सदन के सामने अभी प्रस्तुत किए हैं, उसमें से संविधान संशोधन करने के बाद महिला आरक्षण को लॉजिकल एंड ले जाने के लिए ये 2 कानून जरूरी है, इसलिए 2 कानून साथ में लाए गए। एक प्रकार से संविधान संशोधन होने के बाद जो जरूरियात उत्पन्न होती है, उसी में से ये 2 कानून लाने का सोचा गया है। जहां तक उनका सवाल है कि बिल पारित करने में मत का विभाजन अलग अलग होता है, तो अभी हम चर्चा एक साथ में करें, क्योंकि एक कुल मिलाकर एट लेंथ में देखें तो एक ही विषय पर चर्चा होना है। जब आप बिल पारित करोगे तो स्वाभाविक रूप से तीनों संविधान संशोधन में अलग डिवीजन होगा और बिलों की डिवीजन की जरूरत पड़ी तो भी वो अलग होगा। तो इसमें किसी भी प्रकार के औचित्य का भंग नहीं है और कई बार ऐसा हो चुका है, कई बार ऐसा हो चुका है। जैसे नारी शक्ति वंदन अधिनियम में भी ये तीनों बिल एक साथ ही आए थे और इसी सदन ने उनकी सहमति से पास किया, मगर आज सुबह वो विरोध करने का तय कर आए मीटिंग में, इसलिए हर चीज में विरोध ही किए जा रहे हैं। नहीं, मैंने उनको अलाउ थोड़ी किया है। नो, नहीं, आप उनकी वकालत मत करो। नो नो, शशि थरूर जी ने ज्ञान दे दिया वेणुगोपाल जी को, या तो वेणुगोपाल जी ज्ञान प्राप्त नहीं करते तो शशि थरूर जी को बोलने दिया इन्होंने। मैं क्या करूं? आपको बोलना है क्या? आप बोलो, ये राजा जी बोलो। Sir, there are 2 bills. One is constitutional bill. One is delimitation bill. It is a statutory bill, well within the domain and scope of the parliament. The constitutional bill has to go to the President of India, and this bill also, delimitation bill, has to go to the President assent. Sir, the delimitation bill, you have to see how the delimitation is going to happen. Consequentially, you have to amend the constitution. First of all, the first duty of the parliament is pass the delimitation bill, get the assent. Okay. Then consequently, constitution has to be amended. Cannot be kept together. That is a procedure. Go through the rules. हाँ, मैं 66 पे दे रहा हूँ डायरेक्शन, 66 पे डायरेक्शन दे रहा हूँ। नो, 66 पे, चूंकि माननीय मंत्री महोदय ने इस नियम को शिथिल करने का प्रस्ताव रखा है, सभा द्वारा प्रस्ताव पारित करने के बाद सभा दोनों विधेयकों को एक साथ चर्चा कर सकती है। पूर्व में भी कई दृष्टांत हैं इसके, जो आप चाहेंगे तो सभी कार्यकाल के एक दृष्टांत को मैं सुना सकता हूं, लंबी सूची है। अभी फिलहाल में इस संविधान संशोधन 121 संशोधन और 2014 और नेशनल जुडिशरी अपॉइंटमेंट कमीशन 2000 के अंदर भी, और उसके पहले संविधान का 58वां संशोधन 1987, ऐसे बहुत सारे जनप्रतिनिधि विधेयक 1987, सबके कार्यकाल में अलग अलग समय पर ये परंपरा रही है। और सदन परंपराओं से भी चलता है, प्रक्रियाओं से भी चलता है, और नियमों में छूट देने की, शीतलता देने का अधिकार सदन ने स्पीकर को दे रखा है। पॉइंट ऑफ ऑर्डर इसमें नहीं है। प्रश्न ये है कि माननीय मंत्री जी द्वारा प्रस्तुत प्रस्ताव को स्वीकृत किया जाए। जो सदस्य प्रस्ताव के पक्ष में हाँ कहें, जो सदस्य प्रस्ताव के विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ, हाँ वालों के पक्ष में हुआ, प्रस्ताव स्वीकृत हुआ।
लॉबी खोल दी जाए। अब माननीय सदस्य, सदन की मैं मत लेना चाहता हूं कि इस पे कितने घंटा चर्चा चाहते हैं आप। चलिए, जितने घंटे रात को अकेले बैठे रहोगे आप। हाँ, संसदीय कार्य मंत्री जी। अनुरोध है, क्योंकि सारा सदस्य इस महत्वपूर्ण चर्चा के लिए आए हैं, तो आपने पहले ही कह दिया कि बोलने का पर्याप्त समय देंगे। हमारा सरकार की ओर से हम एक बात रखना चाहते हैं कि क्योंकि 2 दिन का चर्चा है, आज सुविधा अनुसार आज और कल मिला करके अभी फिलहाल हम 12 घंटे का हम चर्चा का टाइम तय करें, और 12 घंटे के बाद समय एक्सटेंड करने का हम अथॉरिटी हम स्पीकर को दे दें तो भी ठीक है, क्योंकि कल 4 बजे मतदान करने का भी निर्णय है। तो स्पीकर साहब को ऊपर छोड़ देते हैं आज कितना देर तक चर्चा करना है, कि सारा मेंबर देर रात तक बैठेंगे तो हम लोग तो सरकार तो सुनने के लिए, जवाब देने के लिए भी तैयार है। बैठिए। माननीय सदस्यगण, इन तीनों विधेयकों पर कल 4 बजे 17 तारीख को 4 बजे मतदान होगा। उसके पहले आज आपको लंबी चर्चा करनी पड़ेगी और 15-18 घंटे, जितना घंटा चाहेंगे आपको चर्चा का पर्याप्त अवसर देंगे। कमी नहीं रहेगी समय के पास, सबको समय देंगे। अभी तक माननीय सदस्य 3 घंटे में भी आप एक पार्टी के सदस्य हो और आपका समय 1 मिनट बैठता है। हर व्यक्ति ने हर विधेयक पर 6-6, 7-7 घंटे बोले हैं। ऐसा नहीं बोल सकते आप। कौन से विधेयक पर? हर विधेयक पे मैंने सबको पर्याप्त समय दिया है सदन के अंदर, हर विधेयक पर। 370 जब पारित हुआ था विधेयक का, जब गृह मंत्री जी ने आग्रह किया कि जितना समय देना दें, इस विधेयक पर भी सरकार और आपका मत भी यही है कि जितना देर चर्चा करना चाहें करें। ये महत्वपूर्ण विधेयक है, विधेयक महत्वपूर्ण संविधान संशोधन है, इसलिए व्यापक डिटेल चर्चा होनी चाहिए और इस पर 4 बजे मतदान होगा ताकि सबको जानकारी रहे। श्री अर्जुन राम मेघवाल जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज आपके माध्यम से इस महान सदन के समक्ष बोलते हुए मुझे गर्व, हर्ष और रोमांच की अनुभूति हो रही है। आज का दिन संसदीय इतिहास के पृष्ठों पर स्वर्णिम अक्षरों से लिखा जाएगा। इसी गरिमा में सदन ने सितंबर 2023 में नारी शक्ति वंदन अधिनियम 2023 को पास कर हमारी मातृशक्ति के लिए लोकसभा और राज्य विधानसभाओं में 33% सीटों के आरक्षण की व्यवस्था की थी और आज उस ऐतिहासिक निर्णय को लागू करने का समय आ गया है। अध्यक्ष जी, अध्यक्ष महोदय, इतिहास में कुछ अवसर ऐसे आते हैं जो इतना प्रभाव छोड़ जाते हैं कि सदियों तक उनको याद किया जाता है और आज का दिन ऐसा ही पावन दिवस है। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष जी, हमारे संविधान निर्माताओं ने संविधान के आर्टिकल 368/2 माननीय सदस्य प्लीज, माननीय सदस्य, माननीय सदस्य, मैं आग्रह करता हूं कि अगर आप इस तरीके से उठेंगे तो मैं नामजद तरीके से बोलना पड़ेगा मुझे। प्लीज बैठिए, प्लीज माननीय सदस्य बैठिए। माननीय मंत्री जी महत्वपूर्ण संविधान संशोधन बोल रहे हैं, चलिए बैठिए। विशाल दा पाटिल,
विशालदा पाटिल, क्या तरीका, कई बार समझा दिया आपको। अगर आप व्यवस्था का पालन नहीं करेंगे तो आपको बोलने का मौका नहीं दिया जाएगा। माननीय अर्जुन मेघवाल जी। अध्यक्ष महोदय, जैसे आपने पहले कहा, मैंने शुरू कर दिया था, लेकिन जो आइटम आपने 10 नंबर रूल 66 में रिलैक्सेशन दिया, इसलिए मैं आपसे ये भी अनुरोध करता हूं कि जो अपना आइटम 11, 12 और 13 इन सब पे विचार करने के लिए एक साथ आप विचार करने की अनुमति हमें प्रदान करें। अध्यक्ष महोदय, मैं ये कह रहा था कि हमारे संविधान निर्माताओं ने संविधान के आर्टिकल 368(2) के माध्यम से संविधान को ये शक्ति प्रदान की है, जिसके माध्यम से हम आवश्यकता अनुसार संशोधन कर लोक हित के निर्णय लागू कर सकते हैं। ये संसद को ही शक्ति दी है संविधान ने आर्टिकल 368 के तहत। इस पवित्र उद्देश्य से नारी शक्ति वंदना अधिनियम को लागू करने के लिए ये तीनों बिल आज इस महान सदन के समक्ष प्रस्तुत हुए हैं। महिलाओं को उचित प्रतिनिधित्व मिले, इसके लिए संविधान सभा में बहस हुई। श्रीमती हंसा मेहता, श्रीमती रेणुका रे, श्रीमती पूर्णिमा बनर्जी, श्रीमती अम्मू स्वामीनाथन जैसी महिला सदस्यों ने महिला प्रतिनिधित्व के मुद्दे पर संविधान सभा के समक्ष भी उठाया था। इसका मतलब मुद्दा 1949 से भी चल रहा है। अध्यक्ष महोदय, हमारे संविधान की प्रस्तावना में एक जस्टिस शब्द का उल्लेख हुआ है। जस्टिस की अपन बात को जोर देकर के भी संविधान सभा के निर्माताओं ने कहा है। जस्टिस भी 3 प्रकार का उन्होंने कहा है: सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय। सर्वप्रथम यदि हम सामाजिक न्याय की बात करें तो ऐसा नहीं है कि इस दिशा में कदम नहीं उठाए गए। जो भी सरकारें रही उस पर चिंतन हुआ, लेकिन आदरणीय नरेंद्र मोदी जी की सरकार आने के बाद मातृशक्ति के सामाजिक न्याय के लिए अनेक योजनाएं संचालित की गई। वह उनकी स्पीड और स्केल को बढ़ाया गया। मोदी जी जब महिलाओं के लिए शौचालय बनाते हैं तो महिलाओं के सम्मान में वृद्धि होती है, उससे इज्जत घर का नाम दिया जाता है। पीएम आवास के माध्यम से जब 69% मालिका हक मातृशक्ति को दिया जाता है तो वो सुरक्षित महसूस करती है। उज्ज्वला योजना के माध्यम से जब गैस चूल्हा मिलता है तो स्वास्थ्य में सुधार होता है। धुएं भरी रसोई से लेकर गरिमापूर्ण जीवन तक, यही हमारा सामाजिक न्याय, जिसकी कल्पना कभी बाबा साहब बी आर अम्बेडकर साहब ने की थी कि हमें नागरिकों को, समस्त नागरिकों को सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनीतिक न्याय देना होगा। प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के माध्यम से जब गर्भवती महिला को पोषण मिलता है तो आने वाला भविष्य भी संवरता है। मैटरनिटी अवकाश को 12 सप्ताह से बढ़ाकर 26 सप्ताह किया जाता है तो पारिवारिक दायित्वों की पूर्ति का समय मिलता है। शस्त्र सेनाओं में महिलाओं को जब स्थायी कमीशन प्रदान करने से राष्ट्र सेवा में डिफेंस फोर्सेज का अभिन्न हिस्सा बनती है तो महिलाएं सशक्त होने का एहसास महसूस करती है। इसी प्रकार हम आर्थिक न्याय की बात करें, मैंने अभी तक सामाजिक न्याय की बात करी, अब मैं आर्थिक न्याय की बात करता हूं। अगर आर्थिक न्याय की बात करें तो योजनाएं पहले भी बनी, लेकिन जब मोदी जी आते हैं 2014 में तो इन योजनाओं के क्रियान्वयन में और परिणाम में विजिबल चेंज नजर आता है। महिलाओं के लिए जनधन खाते, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सुकन्या समृद्धि योजना, लखपति दीदी, मुद्रा योजना में तो 60% से ज्यादा महिलाएं आर्थिक रूप से सशक्त और समर्थ बन रही है। तो सेल्फ हेल्प ग्रुप और स्टार्टअप के संचालन में स्वयं निर्णय प्रक्रिया में भागीदार बनकर आर्थिक योजना में सहभागिता दे रही है। अध्यक्ष महोदय, ये सब क्यों संभव हो पाया? ये ऐसे ही नहीं हुआ। ये उस दृढ़ इच्छा शक्ति और पवित्र भावना का परिणाम है जो आदरणीय नरेंद्र मोदी जी मातृशक्ति के लिए रखते हैं। इसलिए हम कहते हैं कि हमारे पास नियत भी है, नीति भी हो और मोदी जी जैसे सशक्त नेता भी हैं। अध्यक्ष महोदय, यदि हम राजनीतिक न्याय की बात करें, अभी मैंने सामाजिक न्याय की बात करी, आर्थिक न्याय की बात करी और राजनीतिक न्याय की बात, ये संविधान का जो हमारा प्रीएम्बल है उसी में उल्लेखित है। अध्यक्ष जी, पहला शब्द ही न्याय है। तो हम राजनीतिक न्याय की बात करें तो सर्वप्रथम हमारे संविधान निर्माता बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी ने महिलाओं को राइट टू वोट का अधिकार दिया। ये राजनीतिक न्याय है सर, जिसे उन्होंने यूनिवर्सल एडल्ट फ्रेंचाइज कहा। महिलाओं को राजनीतिक रूप से सक्रिय भागीदारी की ओर बड़ा कदम बढ़ाया।
यूनिवर्सल अडल्ट फ्रेंचाइज को लेकर ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फ्रेंस जो 1927 में, ये 100 साल का संघर्ष है सर, 1927 में पुणे में आयोजित हुई थी। 1931 तक सभी को वैक्स मताधिकार की मांग की गई थी, जिसे बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी द्वारा भारत के संविधान में साकार रूप दिया गया। राइट टू वोट महिलाओं को। बाबा साहब का कहना था, आई कोट, आई मेजर द प्रोग्रेस ऑफ ए कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ ए प्रोग्रेस विच वुमेन हैव अचीव्ड। अर्थात मैं किसी समाज की प्रगति को महिलाओं की प्रगति से मापता हूं। माननीय अध्यक्ष जी, यहां एक विषय और उल्लेखनीय है कि जहां भारत में बाबा साहब ने आजादी के तुरंत बाद महिलाओं को समान मताधिकार उपलब्ध कराया, वहां दुनिया में, जो विकसित कही जाने वाली दुनिया में, लंबे समय तक महिलाओं को संघर्ष करना पड़ा। मैं इंग्लैंड का उदाहरण देता हूं, यूके का उदाहरण देता हूं अध्यक्ष जी, यूएस का। यूएस 1776 में आजाद हुआ, लेकिन महिलाओं को मताधिकार